CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सर्वसामान्यांकडून अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत। तर मेहकर रोडवरील अतिक्रमणमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचीही दुकाने असल्याचे उघड। मागील अनेक वर्षांपासून चिखली शहरातील DP रोड व जुना मेहकर रोड येथील अस्थायी अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत होत होते। मात्र या ठिकाणाचे अतिक्रमण काढण्यासाठी कोणताही अधिकारी धजावत नव्हता। मात्र मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी सदर अतिक्रमण हटवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आनंद व्यक्त करत आहेत। आधी या रोडावर म्हणजे चाला यायला म्हणजे जाय यायला खूप अडचण होत होती। आता ज्यावेळेस आता हे मोकळं झालेलं आहे तर याय जायला नागरिकाला खूप चांगलं वाटते आणि त्यानंतर म्हणजे गाडी कुठेही पार्किंग करता येते आपल्याला। आताच्या वेळी पहिले आधीच्या वेळी कुठंच पार्किंग करता येत नव्हती, पण आता या टायमाला सध्याच्या घडी कुठेही पार्किंग म्हणजे आता पार्किंगची बी व्यवस्था आहे आणि सगळं काही आहे। दुकानात याय जायला पण काही विषय नाही आहे आणि आता लोक बघा तुम्ही बघू शकता की मोकळे चालत आहेत लोक या रोडाने। विकासाचा रस्ता गरिबांच्या पोटावरून नको अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी या अतिक्रमण हटाव मोहिमेसंदर्भात व्यक्त केली। याच अतिक्रमणात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने 10 ते 15 दुकानांच्या जागेवर अतिक्रमण करून ती दुकाने गरजू वगैरे नागरिकांना भाडे तत्वावर दिली होती। याचा मात्र त्यांना सोयीस्करपणे विसर पडला। त्यामुळे आता गरिबांच्या हक्काचा घास कोण हिरावून घेतोय याचे आत्मपरीक्षण राहुल बोंद्रे यांना करणे गरजेचे आहे। जिनिंग प्रेसिंगकडे जाणाऱ्या 50 फुटाच्या रोडवर दोन्ही बाजूंनी अस्थायी अतिक्रमण असून या रस्त्यावर अनेक मालवाहक ॲपे दिवसभर उभे असतात। तसेच अनेक भंगार दुकानाचे सामान रस्त्यावर पसरलेले असते, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो। म्हणून या रस्त्यावरील हे अस्थायी अतिक्रमण देखील हटवण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत। अतिक्रमण मोकळं झाल्यामुळे गावात वाहनं येण्याची सुसज्जता होते। प्रत्येकाच्या धंद्यातही वाढ होणच राहिली, कारण की प्रत्येकाच्या घरासमोर 4 व्हीलर गेली पाहिजे, दुकानसमोर 4 व्हीलर गेली पाहिजेत। हे प्रत्येक ग्राहकाला असं वाटतं की आपण तिथे जावं, गाडी उभी करावी आणि दुकानात जावं। त्यामुळे उद्योगधंद्यात भरभराट होणारच आहे। अतिक्रमण हे कुठल्याही प्रकारची चांगली गोष्ट नाहीच आहे। अतिक्रमणासाठी आम्ही बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा केलेला होता आणि आमची रास्त मागणी अशी होती की आम्ही लाखो रुपयाचा टॅक्स हा प्रशासनाला भरत आहे आणि त्या बदल्यात आम्हाला अतिक्रमण स्वरूपात जो त्रास होत आहे मार्केटमध्ये, तर चिखलीतलं DP रोड हे मुख्य व्यापारपेठ असल्यामुळे इथे रस्ते मोकळे पाहिजे, लोकांना येण्या जाण्याची मोकळी सोय पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निदर्शनास आणून दिलेले होते। आम्ही प्रखर आंदोलनं केली होती आणि प्रशासनाच्या माध्यमातून हा रोड जो मोकळा करून देण्यात आला याच्यामुळे फायदा असा झालेला आहे की व्यापारपेठेत व्यापाऱ्यांना ग्राहकांसाठी मोकळी जागा झालेली आहे आणि व्यापार वाढलेला आहे आणि जे इथलं अतिक्रमण उचललेलं आहे हे अतिक्रमण अस्थायी स्वरूपाचं असल्यामुळे त्यांना पर्यायी जागा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात यावी हे प्रशासनाचं काम आहे। पण आम्हाला बाजारपेठ ही मोकळी झालेली पाहिजे, जी झालेली आहे याबद्दल मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो आणि प्रशासनाने पुन्हा अतिक्रमण वाढू देऊ नये यासाठी प्रशासनाने तीव्र पावले उचलावी। आम्ही पूर्ण व्यापारी असोसिएशन प्रशासनाच्या मागे ठामपणे उभे राहू, पण प्रशासनाने कधी पुन्हा नमतीची बाजू घेतल्यास आम्ही पुन्हा प्रचंड स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल हा मी प्रशासनाला इशारा पण देतो। आणि प्रशासनाने रस्ता मोकळा करून दिला, आमच्या मागण्यांना रास्त स्वरूप दिलं, त्याबद्दल मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।